तर आज आपण बघणार आहे रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. तर ट्रान्सफॉर्मेशनचं मिनिंग काय असतं? ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एखादी गोष्ट ट्रान्सफॉर्म होते, याचा अर्थ काय होते, ती चेंज होते. सो म्हणजे सिंपल वर्ड मध्ये बोलायचं झालं तर आपण रो आणि कॉलम काय करणार, ह्याच्यामध्ये चेंज करणार. ते कसे चेंज करू शकतात किंवा त्यांचा काय उपयोग आहे, तर त्यांचा उपयोग जो आहे तो तुम्हाला ए इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी होऊ शकतो. हे ए इनवर्स आपण नंतर बघू, किंवा इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी ह्यांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ए इनवर्सच करणार आहे आणि त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे मॅट्रिक्स यूज करून. तर त्या इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी किंवा इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जे चेंज आहे तर तुम्हाला उपयोगाला येईल. सो या चेंज मध्ये आपण काय काय करतो, तर पहिली गोष्ट आपण काय करतो की रो आणि कॉलम जे आहेत ते आपण एक्सचेंज करतो. सगळ्या गोष्टी आपण एक एक करून बघणार आहे. नंतर दोन रो किंवा कॉलम आपण ऍड करणार आहे किंवा त्यांना सबट्रॅक्ट करणार आहे. ओके, सो ह्या गोष्टी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये स्टडी करायच्या. ओके, सो बघा की पहिला आपण एक्सचेंज, रो आणि कॉलम एक्सचेंज म्हणजे काय असतं. तर बघा की एक मॅट्रिक्स इथे लिहितो, ए मॅट्रिक्स 1 2 3 4 5 6. ओके, आणि याचे कॉलम आहेत हे, एक मिनिट इथे रिमूव्ह करतो. त्याचे कॉलम जे आहेत ते इथे C1 C2 C3 आणि याचे दोन रो R1 आणि R2. सपोज तुम्हाला हे दोन रो काय करायचे, एक्सचेंज करायचे. एक्सचेंज करताना आपण असं लिहितो R1 एक्सचेंज विथ R2 किंवा त्याला इंटरचेंज सुद्धा म्हणू शकता. तर याचा अर्थ काय असतो की R1 आणि R2 एकमेकाला इंटरचेंज करतील, म्हणजे R2 वरती येईल 4 5 6 आणि R1 जो आहे तो खालती येणार 1 2 3. ठीक आहे, म्हणजे ह्या बघा इथे काय चेंज झाला की R2 जो आहे तो फर्स्ट रोला रिप्लेस झाला आणि R1 सेकंड रोला रिप्लेस झाला. ह्या गोष्टीला आपण एक्सचेंज म्हणतो, म्हणजे आपण हे थोडं चेंज केलं म्हणून ह्याला तुम्ही म्हणू शकता की रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणू शकता, म्हणजे रो आपण चेंज केलं. तसंच तुम्ही कॉलम सुद्धा एक्सचेंज करू शकता. सपोज C2 आणि C3 मला काय करायचं आहे, इंटरचेंज करायचं आहे. सो मी असं लिहिल C2 इंटरचेंज विथ C3 1 4 असंच राहिलं. आता C2 आणि C3 इंटरचेंज होतील, त्यामुळे इथे 3 6 येणार आणि इथे 2 5 येणार. सो ही जी प्रोसेस आहे ह्याला आपण एक्सचेंज किंवा इंटरचेंज म्हणतो आणि लिहिताना आपण इथे डबल एरो काढतो मध्ये. ओके, सो हे झालं रोचं किंवा कॉलमचा काय झाला, इंटरचेंज झाला. ओके, खूप सोपी गोष्ट आहे. आता नेक्स्ट आपण ऍडिशन ऑफ रो किंवा ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन रो आणि कॉलमचं दोघांचं पण आपण बघू. आता इथे एक मॅट्रिक्स घेतलाय ए मॅट्रिक्स आणि इथे परत लिहितो मी R1 R2 आणि R3. ओके, आता सपोज मला R1 चेंज करायचं आहे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून. ओके, तर ज्यावेळी तुम्ही कुठला रो चेंज करत असता त्यावेळी तुम्ही रोच यूज करता, म्हणजे रो आणि कॉलम असं मिक्सचर नाही करत. हा, ही एक गोष्ट सगळ्यात पहिले लक्षात ठेवा. सो R1 मला चेंज करायचं फॉर एक्झाम्पल, आणि मी R1 प्लस काय केलं, R2 केलं. तर R1 प्लस R2 मध्ये फक्त R1च चेंज होणार, म्हणजे हा फर्स्ट जो रो आहे तेवढाच चेंज होईल. चेंज कसा होणार आहे बघा, R1 मध्ये R2 ऍड करायचा, म्हणजे हा R1 आणि हा R2. हे ऍड करताना करस्पॉन्डिंग इलेमेंट ऍड होतील, म्हणजे 1 प्लस 3 इथे किती येणार, 4. सोपी गोष्ट आहे, पण पुढे थोडे कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड किंवा थोडे ट्रिक काय होऊ शकतात की तुम्ही गडबडीमध्ये फक्त चुकू शकता ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या वेळी. 2 प्लस 4 किती येणार, 6. नंतर 4 प्लस 2 हे पण किती येईल, 6 आहे. बघा फक्त R1 चेंज झालाय, त्यामुळे R2 आणि R3 हे आहे तसे राहतील, म्हणजे 3 4 2 आणि 2 5 1 हे दोघे आहे तसे राहतील. म्हणजे लक्षात आलं की तुम्हाला फक्त त्याचा करस्पॉन्डिंग इलेमेंट काय करायचं, जे ऑपरेशन आहे त्यानुसार ऍड किंवा सबट्रॅक्ट करायचं. आता आपण R2 सपोज चेंज केला. ओके, ह्याच्यामध्ये R2 चेंज केला, आपण काय केलं की R2 मायनस R3 केला. ओके, R2 मायनस R3. आता इथे फक्त R2 चेंज होईल. ठीक आहे, ह्याच्यामध्ये फक्त काय होणार, R2 चेंज होईल. त्यामुळे तुमचा जो फर्स्ट रो आहे 1 2 4 हा आहे तसं राहील. बघा R2 चेंज होणार आहे, R2 मधून R3 मायनस करायचा, म्हणजे ह्याच्यातून हे मायनस करायचं. 3 मायनस 2 म्हणजे 1 झालं. 4 मायनस 5 मायनस 1 आणि 2 मायनस 1 परत 1 झालं आणि 2 5 1. म्हणजे ह्याच्यामध्ये R1 चेंज करायचा होता, हा R1 चेंज झाला. त्याच्यामध्ये आपल्याला R2 चेंज करायचा होता, सो R2 काय झाला, चेंज झाला.
हे आपण असं का करतो हे तुम्हाला इनव्हर्स किंवा इक्वेशन सॉल्व्ह करताना कळेल. ओके, सो आता फक्त आपल्याला ऑपरेशन शिकायचे की ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन कसं होतं किंवा कुठले एलिमेंट आपण ऍड किंवा काय करू शकतो, सबट्रॅक्ट करू शकतो. ओके, हो आता थोडंसं अवघड घेऊ आपण. सपोज आता आपल्याला हे ऑपरेशन करायचं, परत सपोज R1 चेंज करायचं आपल्याला, पण R1 प्लस काय करायचं असेल, 2 टाइम्स R2 करायचं असेल. ठीक आहे, R1 प्लस काय करायचं, 2 टाइम्स R2. म्हणजे आता R1 चा एलिमेंट जो 1 आहे त्याच्यामध्ये R2 चा एलिमेंट 3 ऍड करताना त्याला अगोदर 2 ने मल्टिप्लाय करायचं. सो बघा की हे सगळं तुम्हाला ओरलीच करायला लागेल. किंवा तुम्ही साईडला थोडं करू शकता. बघा R1 चा फर्स्ट एलिमेंट किती, हा 1 आहे आणि इथला एलिमेंट 3 आहे. R2 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलंय, म्हणजे ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा, किती होईल बघा, 3 टू द 6. आणि हे ऍड करायचं म्हणजे 1 प्लस 6 किती झालं, 7 झालं. तसं सेम सेकंड किती आहे, 2 प्लस R2 ला म्हणजे ह्याला 2 ने मल्टिप्लाय करायचा, 4 टू द 8 झालं. 2 प्लस 8 किती झाले, 10. परत बघा हा 4 आणि ह्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 टू द 4 झाले, म्हणजे 4 प्लस 4 हे झालं 8. बघा याच्यामध्ये फक्त आपण R1च चेंज केला होता, त्यामुळे 3, 4 म्हणजे सेकंड रो आणि थर्ड रो जो आहे तो आहे तसाच राहील. ओके, हे थोडंसं तुम्हाला केअरफुली करायला लागेल. बघा आता R2 परत चेंज करताना आपण असं लिहिलं की R2 मायनस 4 टाइम्स R1 केलं. काय केलं, R2 चेंजेस टू R2 मायनस 4 टाइम्स R1. सो बघा आता चेंज R2 होणार आहे, त्यामुळे फर्स्ट जो रो आहे तो आहे तसा राहील किंवा थर्ड रो सुद्धा आहे तसाच राहील, फक्त R2 चेंज होणार आहे. ऑपरेशन काय बघा, R2 मायनस 4 टाइम्स R1 म्हणजे ह्याला 4 ने मल्टिप्लाय करून मायनस करायचं, म्हणजे 3 मायनस 4 होणार, कारण की ह्याला 4 ने मल्टिप्लाय केल्यावर 4 होईल. सो 3 मायनस 4 मायनस 1 झाला. सेकंड बघा इथे 4 आहे, ह्याला आपण 4 ने मल्टिप्लाय केलं, सो 2 4 जा 8. सो 4 मायनस 8 इज मायनस 4. नंतर परत 2 आहे, ह्याला परत 4 ने मल्टिप्लाय केलं, 4 4 जा 16. सो 2 मायनस 16 इज मायनस 14. तो त्यामुळे हा R2 तुमचा चेंज झाला आणि आपण वापरलं होतं ऑपरेशन R2 मायनस 4 टाइम्स R1. ओके, सो सेम मेथड तुम्ही फक्त कशामध्ये वापरू शकता, कॉलम मध्ये वापरू शकता, काहीच वेगळं नाहीये. कॉलम मध्ये ऍड होताना हे दोघे ऍड होतील. जर तुम्हाला C2 प्लस C3 करायचं असेल तर हे दोघे ऍड होतील, किंवा 4 प्लस 2 होईल, 5 प्लस 1. म्हणजे रो ऍड करताना त्याच्या खालचे एलिमेंट ऍड होतील आणि कॉलम ऍड करताना त्याच्या बाजूचे करस्पॉन्डिंग एलिमेंट त्याच्यामध्ये ऍड किंवा काय होतील, सबट्रॅक्ट होतील. सो हे जे आहे ह्याला आपण काय बोलतो, रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके, तुम्ही फक्त 2 रो नाही तर तिन्ही सुद्धा रो यूज करून काय करू शकता, एखादा रो किंवा कॉलम काय करू शकतो, आपण चेंज करू शकतो. सो पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघू आपण तिन्ही रो म्हणजे R1 R2 R3 तिन्ही वापरून आपण एखादा रो कसा चेंज करू शकतो. R3 इथे थोड्या मी मायनस व्हॅल्यूज घेतल्यात. ओके, आता इथे आपण एक मायनस व्हॅल्यू घेऊ. आता परत मला R1 चेंज करायचं आहे. ठीक आहे, R1 असं नाही, तुम्ही कोणीही चेंज करू शकता. ठीक आहे, आपण यावेळी R3 घेऊ. R3 चेंज करायचं आहे, थर्ड रो. आणि मी काय केलं की R3 प्लस R1 प्लस R2 म्हणजे तिन्ही ऍट अ टाइम ऍड केले. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही 2 रो वापरू शकता किंवा तिन्ही सुद्धा ऍट अ टाइम यूज करू शकता. सो आता बघा की चेंज फक्त R3 होणार आहे, त्यामुळे हे दोघे असेच राहतील, फर्स्ट रो आणि सेकंड रो असेच राहतील. म्हणजे आपल्याला हे तिन्ही ऍड केल्यानंतर काय भेटेल बघा, 3 प्लस 1 4, 4 मायनस 2 इज 2. किंवा इथे मायनस 1 प्लस 1 ऍड केल्यावर कॅन्सल होईल, त्यामुळे फक्त काय राहणार 4. आणि हे तिघे ऍड केल्यावर बघा 1 प्लस 2 3, 3 मायनस 3 किती राहील, 0 राहील. सो इथे आपण काय केलं की तिन्ही रो आपण काय केले, ऍड केले आणि R3 ला काय केलं, आपण चेंज केलं. ओके, तसं तुम्ही कॉलमचं पण ऑपरेशन करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठला तरी कॉलम चेंज करायचा, सपोज तुम्हाला C2 चेंज करायचं आणि C2 चेंज असं करायचं की आता इथे थोडं एक अवघड ऑपरेशन घेतो, 2C2 मायनस काय करायचं, 3C3 करायचं. ओके, तर बघा आता कसा चेंज होईल. तुम्ही हवं तर इनिशियली तुम्ही ट्राय करू शकता व्हिडिओ पॉज करून आणि नंतर इथे चेक करू शकता. मग आपल्याला C2 चेंज करायचं, त्यामुळे C1 आणि C3 हे दोघे आहे तसे राहतील. C1 C3 आहे तसे राहील. आता बघा C2 मायनस 3 टाइम्स C1
ओके, C2 ला कितीने मल्टिप्लाय केलं बघा, इथे 2 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे ह्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा 8 झाला, आणि ह्याला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून हा -3 झाला. बघा 8 - 3 म्हणजे इथे किती येणार, 5 येणार. आता इथे बघा परत C2 ला 2 ने मल्टिप्लाय केलाय म्हणजे -2 झालं, ह्याला 3 ने मल्टिप्लाय केला म्हणून हा काय झाला, -6. सो -2 - 6 म्हणजे किती झाले, -8. नंतर इथे बघा ह्याला 1 ला 2 ने मल्टिप्लाय केला म्हणजे हा 2 झाला, आणि ह्याला आपण बघा मायनस करायचं आहे आणि आपण ह्याला 3 ने मल्टिप्लाय केला, त्यामुळे हा 3 × -3 म्हणजे -9 होईल. सो मायनस मायनस प्लस होणार, त्यामुळे 2 + 11 येईल, सॉरी 2 + 9 येईल, आणि 2 + 9 म्हणजे काय झालं, 11. सो तुम्ही रोला आणि कॉलमला अगोदर एका नंबरने मल्टिप्लाय करू शकता आणि मग ते दोघे काय करू शकता, तुम्ही ऍड करू शकता. सो आय होप तुम्हाला रो आणि कॉलमचं ट्रान्सफॉर्मेशन कळालं असेल. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ए इनव्हर्स कसा काढायचा आहे ते आपण बघणार आहे, आणि त्याच्यासाठी हा जो पार्ट आहे रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा तो खूप तुम्हाला युजफुल ठरेल.